ह्या रस्त्याने येतेवेळी हे माझ्या गावच्या आंबोली जो स्टॉप आहे, हा एक बोर्ड जो आहे तुम्ही जो बघताय, ह्याच्या काही आठवणी आहेत. काही वर्षांपूर्वीच्या, 10 वर्षापूर्वीच्या असतील, काही लोकांच्या 15 वर्षापूर्वीच्या, काही लोकांच्या 40-50 वर्षापूर्वीच्या पण आहेत. तर मित्रांनो, हे आठवणी अशा आहेत. तर काही 15 वर्षापूर्वी जे आमचं आंबोली गाव आहे, तिथे गाडीचं साधन काही नसल्यामुळे आम्हाला जो प्रवास आहे हा इथे मध्ये खाडी आहे आणि ही खाडी क्रॉस करून त्या खाडीतून चालत कधी यायला लागायचं, कधी होडीमधून यायला लागायचं, कधी होडीवाला वेळेवरती नसायचा. म्हणजे बऱ्याचशा अडचणी होत्या आणि त्याच्यातून ती खाडी पार करून इथे ह्या स्टॉपला आम्हाला बसायला यायला लागायचं. आणि इथून आम्ही मुंबई, मंडणगड जे काय प्रवास आहेत ते सगळे इथून आम्ही करायचो. तर खूप अडचणीच्या गोष्टी होत्या. आता पूर्वी जी मुंबईला लोक जायची त्यांच्या आठवणी इथे बऱ्याचशा आहेत. कारण कसं आहे, जेव्हा मुंबईला लोक जायची तेव्हा त्यांना पायी चालत यायला लागायचं. मग ते कोणाला शूज असतील तर शूज काढून यायला लागायचं. म्हणजे बऱ्याचशा अडचणी होत्या. पण ह्या स्टॉपजवळ येताना मला एक असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावी. कारण ह्या स्टॉपवर बऱ्याच वेळा मी स्वतः येऊन बसलेलो आहे. माझ्या गावातली लोक येऊन बसले आहेत भरपूर वेळ आणि गाडीची वाट पाहत इथे बसलेले आहेत आणि इथून मग त्यांनी प्रवास केलेला आहे. तर मित्रांनो, एक छोटीशी व्हिडिओ ही बनवत आहे, एक आठवण म्हणून. तुमच्या आंबोलीकर ज्या काही तुमच्या इथल्या आठवणी असतील तर नक्की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट करायची आहे, काय काय आठवणी आहेत त्या. तुम्ही पण या स्टॉपवर येऊन बसलेले आहात का, हे नक्की एकदा कमेंट करायचं. आपण पुढे येतो तेव्हा हे इथे आंजर्ले आहे, आळे आहे, हे गावं लागतात. आणि हा आळे गावातील ब्रिज आहे आणि हा एक समुद्र किनारा जो अरबी समुद्र कसा बाहेर बघा, जसं ही एक खाडी आहे, ही खाडी मिळालेली आहे अरबी समुद्राला. आणि हा त्याचा लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे. बघा, सगळ्या ह्या छोट्या छोट्या बोटी लागलेल्या आहेत. ह्या मासेमारी करण्यासाठी अरबी समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करून येतात. आणि आपला जो उदरनिर्वाह आहे तो याच्या माध्यमातून चालत आहे. आणि इथून सगळी मच्छी सप्लाय होते पूर्ण काही शहरामध्ये. हे गाव आहे आज आडेगाव, हा पूर्ण परिसर आहे. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. आता हा अरबी समुद्र आहे आणि ह्या लाटा पाहू शकता तुम्ही, किती मोठ्या मोठ्या लाटा. बघा, हे समुद्र खवळलेला आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात उंच उंच, तेव्हा समुद्र खवळलेला असतो. आणि हा पूर्ण बघू शकता, काही बोटी मच्छीमारी करत आहेत, पाहू शकता तुम्ही. म्हणजे जे मच्छीमारी आहे ही किती रिस्की आहे हे तुम्ही पाहू शकता. आपण जेव्हा मच्छी घ्यायला जातो तेव्हा आपण मच्छीची रेट करतो की एवढ्याला द्या तेवढ्या द्या, पण तो जो धंदा आहे तो एवढा सोपा नाही आहे. जीवावरती उदार होऊन त्यांना हे मासेमारी करावी लागते. समुद्रामध्ये पाहू शकता तुम्ही बोटी, सगळीकडे बोटी मासेमारी करत आहेत. त्या पहा, आणि ह्या लाटा पहा, किती समुद्र खवळलेला आहे. काही लोक अशा लाटांचा आनंद घेण्यासाठी जातात पुढे, पण ते जीवाला गमावून बसतात. कारण आग, पाणी आणि हवा या 3 गोष्टींकडे कधीही तुम्ही मस्ती करू नका. आपण आता दाभोळ जेटीवरती आहोत. ही पहा, जेटीतून निघालेली आहे. आज आम्ही आहोत RCM बिझनेसच्या फील्डवरती आहोत आणि हा प्रवास चालू आहे आमचा. हे पहा चित्र जंगल जेटीचा. पाण्यातून पूर्ण चारी बाजूला पाणी आहे आणि ही जंगल जेटी चाललेली आहे. पाणी हा सकाळचं शांत पाणी आहे, ओटी आहे. जेव्हा भरती असते तेव्हा पाणी ह्या लाटा असतात तिथे. आत्ता जे ओटी असल्यामुळे पाणी शांत दिसतंय तुम्हाला.
जंगल जेटी कशा चाललेलो आहोत. हे पहा, ही समोरची बाजू बघूया आपण. हे पहा, जेटीला चालत आहेत. हलते, जंगल जेटी हलते. हे पहा, ते कशा पद्धतीने चालवले जाते बघा. हे पहा, जसं गाडीची स्टेअरिंग असते त्या पद्धतीने स्टेअरिंग आहे ते. जंगल जेटीचा सफर समुद्री मार्गे. आता आपण आहोत जंगल जेटीमध्ये. हे पाहू शकता, चारी बाजूला खाडी आहे आणि हा आवाज होत आहे. हे पहा, ही छोटी होडी आहे इकडे. हे पहा, सगळीकडे छोट्या छोट्या बोटी आहेत. पाहू शकता तुम्ही. ही जी समोर बोट दिसते ही मच्छीमारी करण्याची बोट आहे. आणि मच्छीमारी करून झाल्यानंतर त्या बोटी बंदरावरती येऊन लावतात. 8-8 दिवस बाहेर असतात मोठ्या समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये. ही आता जंगल जेटी लागलेली आहे. इथून आपण आता पुढे जाणार आहोत गुहागरला. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघितलं आपण दिवसाच्या जेटीमध्ये आलेलो. आता आपण रात्रीचा प्रवास करत आहोत. आणि रात्रीच्या जेटीचं जे आजूबाजू परिसर आहे हे कसं दिसतंय बघा. आहे आणि हे पाहू शकता तुम्ही बघा, राऊंड आता फिरत आहे ते. हे रात्रीचं वातावरण पूर्ण शांत आहे आजूबाजूचं. आणि आपण जे सकाळी बघितले जंगल जेटी, ते सकाळी आपण जात होतो आणि आता रात्रीचे आपण येत आहोत. एकाच दिवशी आपला प्रवास झालेला आहे जाण्याचा आणि येण्याचा. तर हे पहा, आता गाड्या वगैरे कमी आहेत कारण रात्री उशीर झाल्यामुळे गाड्या कमी आहेत. दिवसाची फुल गर्दी असते. आणि ही जेटी आता सरळ होते. हे अंधारामध्ये आपल्याला समजत नाही, पूर्ण स्ट्रेट होते. स्ट्रेट झाल्याच्या नंतर सरळ मग ती जाणार. हे पहा, रात्रीचं आपल्याला समजत नाही ते, पण सरळ होते ते. हे पहा, आणि समोर लाईट दिसतात तुम्हाला, त्या साईडला आपल्याला जायचं आहे.
पुढे जात आहे, पण रात्र असल्यामुळे ती जाणवत नाही. पुढे चालले की जागेवर द्यायची. तुम्हाला पाणी जवळ दिसेल बघा, पाणी हे जे पाणी दिसतंय ना, हे जेटी पुढे जात आहे. हे पहा, मग पूर्ण स्ट्रेट झाल्याच्या नंतर ती त्या साईडला जाईल. जंगल जेटीचा प्रवास पहा मित्रांनो कसा आहे. पहा आता ही सरळ होते, अजून थोडा वेळ आहे, अजून क्रॉस आहे. जिथपर्यंत प्रॉपर सरळ होत नाही तिथपर्यंत ते पुढे जाणार नाही. हे पहा आता ही स्ट्रेट झालेली आहे. समोर लाईट बघू शकता तुम्ही, समोर जी लाईट दिसते तिथे आपल्याला जायचं आहे. आणि आता हे पहा स्ट्रेट झालेली आहे. आता इथून सरळ जाणार आहे. जसं गाडीला कसं रिवर्स टाकला जातो त्या पद्धतीने रिवर्स टाकून सरळ करून नंतर मध्ये स्ट्रेट जाते. हे पहा ही जेटी चालू आहे, पण आपल्याला असं जाणवत नाही ती चालू आहे. तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.